तुम्ही बघू शकता अभिजित भैया पवार यांचा सर्जा हिंद केसरी पंचम हिंद केसरी सर्जा आज या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. किती वाजता आलेत? अर्धा तास झाला. आणि आज सर्जा इथं या मैदानामध्ये पळतोय. कितव्या गटामध्ये पळतोय? म्हणजे अजून पक्का म्हणजे ठरवला नाही. चालेल. आणि नक्की चांगलं नियोजन केलं असेल. मी पैराना विचारणार, कारण पैरा विचारणार आता चुकीच्या गोष्टी झाल्यात. काय बोलाल काय बोलाल आज? मला वाटतं एक चांगली अशी आठवण म्हणून आज पण सरांच्या नावाठी म्हणजे काय बोलाल? घरचेच गाडी आहे. आणि कुठेतरी भैयांच्या दावणीला गेल्यापासून मला वाटतं भरपूर सारी गुलाला झाली. आता मागं पण एक मोठा गुलाल झाला त्या दिवशी, तेव्हा सरांच्या नावाने पळवलं ना. नक्कीच. आणि मला वाटतं जरी तुमची इच्छा आहे का नाही पण सरांचं नाव हे नक्की घरचीच गाडी पळवली. नक्कीच. आणि मला वाटतं मागच्या वर्षी या मैदानामध्ये मी आलेलो आणि जेव्हा मथुरची गाडी जेव्हा सेमीला पास झाली होती, सरांनी गाडीवर चढून खूप उड्या मारल्या होत्या, मज्जा केली होती. ते आठवण एक राहिली आज आपल्यामध्ये नाही. पण नक्कीच मला वाटतं आज चांगलासा गुलाल आपला सर्जा या मैदानामध्ये तुमच्या धावणीसाठी घेऊन देणार आहे. चालेल, धन्यवाद तुम्हाला. मुंबई खासदार केसरीचा मानकरी 2025चा नक्की तुम्ही बघू शकता आपला रायफल जो आपला पडगेकरांचा घरचा साथ पलतोय पक्षी आणि रायफल या गाडीने एक चांगला असा गुलाल घेतला आणि चांगला एक नंबर केला खासदार केसरीला. त्याच्यानंतर एकविरा आहे केसरीला पण ही गाडी गुलालात राहिली घरचा साथ. आणि रायफल आज इथं मैदानामध्ये दाखल झालेले आहे. पहिला कोण असेल काय असेल आपण तो नंतर विचारूया. पण माझ्याकडून शुभेच्छा असतील, कारण भरपूर सारे बैला मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं बैला आलेले आहे. तुम्ही बघू शकता. समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध ड्रायव्हर ज्याची ओळख झालेली आहे आपले हरीश दादा. हरीश दादा नमस्कार. नमस्कार दादा. रायफल आलेला आहे. नियोजन तर काय असेल तुमचं ते करा, पण किती गटामध्ये पडणार काय? आता 20 मध्ये चौथ्या तासाला पडणार आहे. 20 मध्ये चौथ्या तासाला पडणार आहे. चालेल, तुम्हाला शुभेच्छा असतील. नाही घरचा साधा असेल का वेगळ्या पायऱ्यामध्ये? वेगळ्या पायऱ्यामध्ये. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता लंपी 4x4 आजच्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आज लंपी पण चांगला आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच आपण नियोजन पण विचारूया दादांना, कारण खूप चांगला पळतोय. दादा नमस्कार. नमस्कार. लंपीचं आज काय नियोजन असेल? आज टाईट मध्ये नियोजन केलंय. आणि किती वेळा गटामध्ये पळणार आहे? 10व्या गटामध्ये. आणि आतापर्यंत काही लंपीची गुलाला सांगा. मागच 2 नंबर केलता, परत 7 केलता. आणि लंपीची थोडीशी माहिती दे ना, कुठल्या नावाने पळते गाडी? पतंग लंपे फॅन्स क्लब नावाने पळते. या नावाने गाडी पळते. चालेल, आजच्या कोरेगाव मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही लक्ष्या पण आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे. खूप छान नियोजन असते लक्ष्याचं. आणि लक्ष्या पण मला वाटतं खूप सारी गुलाला झाले आहेत आजच्या मैदानासाठी. लक्ष्याला आपण शुभेच्छा देऊया. मंडळी तुम्ही बघू शकता संबंध महाराष्ट्राचा आणि देशाचा राखा दशम हिंद केसरी बकासूर. आणि मला वाटतं गट क्रमांक 3 मध्ये पळणार आहे. आणि इकडे या साईडला बघू शकता घरचा साथ मैदानामध्ये दाखल झालेले आहे. साम्राज्य सुद्धा आजच्या मैदानामध्ये धावताना दिसत. आणि दोघं विश्रांती करतात बघा. मैदानामध्ये आल्यानंतर जी बैला आहेत काही ते अशी विश्रांती करतात, त्याच्यामुळे त्यांना पळण्याची पण चांगली शक्ती मिळते. आणि खूप चांगलं नियोजन आज बकासूरचा पण आपल्याला पाहायला मिळेल. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता हिंद केसरी शिरसवडीकरांचा रायफल सुद्धा या आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. चांगला असा एक बैल पळतोय ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रभर आपल्या मालकाचं नाव केलं. आणि नक्कीच एक आजारामध्ये पण सापडला, त्याच्यानंतर कमबॅक केला आणि चांगली अशी गुलाला आता गुलालात नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये दिसतोय. असा रायफल आजच्या या मैदानामध्ये आपल्याला धावताना नक्की दिसेल. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो, अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या बैलांनी नाव केला सप्त हिंद केसरी भारत, त्या भारतच्या दावणीला पुन्हा एकदा चांगला असा कोहिनूर हिरा तयार झालेला आहे. तो म्हणजे आपला रैना किरणप्पा शालगाव कालगाव यांचा आणि उत्तमदादा गावली यांचा रैना. तर आज छान असा कोरेगावच्या मैदानामध्ये आणि आप्पा पण भेटल्यात, पहिल्यांदा आपल्या चॅनलवर बोलतात. आप्पा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल? एक बघा तुमच्या भारतने त्याचा कधी न मिटणारा नावाचं नाव कमवलंय आणि कुठेतरी त्याच्या दावणीला पुन्हा चांगला असा कोहिनूर हिरा निर्माण झालेला आहे. कुठेतरी जे सुंदर भारत फॅन्स आहेत ना, त्यांना कुठेतरी भारतला नेहमी पाहायचं असतंय, पण आज भारत नसेल म्हणजे आता कुठेतरी कमी पडेल तो. आणि
त्याची विनाकामाची आपण एवढी त्याची प्रेम करणारी माणसं येणार आज आणि नाराज होणार. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ह्यो आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी आपल्या दावणीला तयार केलंय, गुलाल करून देत आहे. आणि खरोखर आपल्या मुंबईला पण खूप चांगला पळतोय. जशी ती बाजी आणि रैना घरची गाडी इतकी छान मागच्या सीझनला पळाली, पण या सीझनला आता रैना खूप साऱ्या मैदानानं मुंबईला आणि आज पण आपल्याला खूप महत्त्वाचं. चालेल. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलवर बोलल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद. मित्रांनो, ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र मुंबई गाजवली, आपल्या मालकाचं नाव यशाच्या शिखरावर नेऊन ठेवला, तो आपला अष्टमिंद केसरी हरण्या, साहिल प्रतिष्ठान धोरली आणि हेमंत शेठ फुलर धोरली यांचा हरण्या आजच्या या कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पळताना दिसणार आहे. समोर तुम्ही बघू शकता बावधनकरांचा लक्ष पण आजच्या या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि खरोखर छान पळतोय, छान आपल्या मालकाचं नाव करतोय. दादा नमस्कार. नमस्कार. आता किती गटामध्ये पळताय? चौथ्या गटामध्ये. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचा लाडका मोठा सोन्याच्या दावणीचा सुंदर म्हणजे छोटा सोन्या 50-50 आजच्या या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि लवकरच आता गटामध्ये पळायला निघला आहे. बघूया आपण कुठल्या गटामध्ये आहे. मंडळी, समोर तुम्ही बघू शकता हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये आपला आकाशदादा राऊत यांचा डोंगरिया MP वरनं उतरवलेला आज हा मैदान गाजवणार नक्की या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. संपूर्ण टीम सुद्धा त्यांची पोहोचलेली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कधी आले? आत्ता आलो. आता जस्ट पोहोचलाय का? डोंगरिया किती गटात पडेल? 6 नंबर गटावर. 6 नंबर गटामध्ये. अजून ठरवलंय का काय? पक्का नाही का? आता 6 नंबर निघले म्हणजे विचार चालू आहे. चालेल, बघू आपण. आणि काय सांगाल आजच्या हिंद केसरी मैदानामध्ये म्हणजे पहिल्यांदा तुमच्या दावणीला आल्यानंतर पहिल्यांदा आलाय का? चालेल, शुभेच्छा असेल तुम्हाला. अजून कोण कोण दाखवत होता पण येणार? चालेल, धन्यवाद. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर राहुल दादांचा कालीज आणि अखंड चाहत्यांचा एक काय म्हणतात श्वास आणि कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि मला वाटतं मागच्या सीझनला जिथं बांधला होता आलेला त्याच जागेवर आज पण सुद्धा मथुर बांधला गेला आहे. आणि भरपूर सारे लोक आल्या बघायला पण. आणि आज मथुरला बघा तुम्ही कसा किती सुंदर दिसतोय आणि छान असा पळणार पण आहे. पैरा कोण असेल काय असेल आपण ते नंतर माहिती करूया. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये. आणि मैदानामध्ये भरपूर सारी बैलं दाखल होतात आणि होणार सुद्धा आहे, कारण आत्ताच मैदान चालू होतं आहे. आणि मागच्या सीझनला पण मी हा मैदान दाखवलं होतं तुम्हाला. पुन्हा या सीझनला मी आलो आहे आणि सर्वांसाठी तुम्हाला दाखवता इथं आलेला आहे आपला मथुर. पाठीमागे तुम्ही बघू शकता मथुरची टेम्पो. मथुर आले, डोंगरी आले, अजून भरपूर सारी बैलं आले. ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जे आपली मुंबईची भरपूर सारी बैलं आहेत ती त्याला बघूया आपण कुठली कुठली आले. तुम्ही बघू शकता ज्या बैलांनी मथुर सोबत एक खिरकालीच्या मैदानामध्ये चांगला, देसाईच्या मैदानामध्ये एक चांगला असा तुफानी फेरा काढला तो म्हणजे आपला गोलू रावशेठ पाटील वरती भिवंडी. रावशेठ पाटील, नितीन शेठ पाटील यांचा नखऱ्या आणि रायबा ही घरची गाडी आज इथं या मैदानामध्ये तुम्हाला धावताना दिसणार आहे. पैऱ्यामध्ये आहे, घरची आहे, आपण नंतर विचारूया. चला, नमस्कार. नमस्कार. आज जी गाडी मुंबईला पळतय घरचा साज म्हणून त्या गाडीचं एक नाव झालंय, ती गाडी आज हिंद केसरी मैदानामध्ये कशी असणार आहे? म्हणजे पैरा आता असणार आहे की घरचीच गाडी असणार आहे? कधी आल्यात? आम्ही रात्री आलो. रात्री आल्यात. आणि कितव्या गटात आहेत? काही 2 नंबर गट आहे, 3 नंबर पाठी. 3 नंबर पाठी. चालेल, तुम्हाला शुभेच्छा असतील. चला मित्रांनो, 2 नंबर गटामध्ये आपल्याला पळताना दिसतील आपल्या घरचा साज नखऱ्या आणि रायबा. नमस्कार.